दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसे आता भाजपला साथ देईल अशी देखील शक्यता वर्तवली जाते। सध्या तरी राज ठाकरे यांनी उत्तर दिलेलं दिसत नाहीये। प्रतीक्षा आहे राज ठाकरे या सगळ्याविषयी नेमकं काय बोलतात। या बैठकीसाठी उपस्थित असणारे संदीप देशपांडे देखील आपण या दृश्यांमध्ये बघतो आहोत। तर बघूयात की या सगळ्या मुद्द्यांवरती आता मनसेकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार आहे, कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची त्यांनी केलेली होती, लक्षणीय केलेली होती आणि याच मुंबई महानगरपालिकेचे निकाल हाती आल्याच्या नंतर नाही म्हणून मुंबईत पुन्हा 36 तासामध्ये 12 मुलं बेपत्ता झाली आहेत, 8 मुली आहेत। बोललोय मी त्याच्यावरती येतात मला असं वाटतं सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। सो व्हॉट इज द रिझल्ट ऑफ दिस मीटिंग? थोड़ा खाली घ्या सर, बूम खाली करा, बूम दाखवायचा ना। एक मोठी बातमी बघतो आपण। मुंबईमध्ये भाजप सोबत जाणार नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। मुंबईमध्ये मनसेची ही बैठक पार पडली, यानंतर राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी मुंबईमध्ये भाजपच्या सोबत जाणार नाही, कुठल्याही पद्धतीचा पाठिंबा भाजपला दिला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। काय अनुभव राहिले, काय आता याच्या पुढे करायला पाहिजे, कशा प्रकारे पक्ष, या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा माननीय राजसाहेबांनी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची केली। बातमी येते की तुम्ही काय निघालं, एक महत्त्वाचा आरोप दबक्या आवाजामध्ये येत होता की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मतं ही मनसेला ट्रान्सफर झाली नाही, ज्या पद्धतीनं मनसेची मतं ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ट्रान्सफर झाली, या संदर्भामध्ये काही तक्रारी पुढे आल्या आहेत? बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली आणि ती पक्षांतर्गत चर्चा होती, ती इथे कॅमेरासमोर सांगणं योग्य ठरणार नाही। एक दुसरा एक मुद्दा समोर येतो की मनसेकडून भाजपला मुंबईत समर्थन देण्यात आलेलं आहे महापौर पदाच्या निवडणुकीसाठी, काय त्यामध्ये तथ्य आहे? अशा प्रकारची कुठलीही चर्चा आमची भारतीय जनता पक्षाबरोबर झालेली नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही समर्थन देण्याचा कुठलाही विषय नाही। Sandeep ji, what do you have to say about the today meeting? Today meeting was basically after the election. Everybody wanted to talk with Raj Sahib, wanted to share their experiences during election times, and they wanted to tell something, and in future also how the party will work and all these things. That discussion took place. Is there a decision taken on to change in strategy in the coming years? I think the strategy cannot be disclosed on the camera. संदीप जी, एक प्रश्न होता की तमिळ सेल्वन आहे, तमिळ सेल्वन यांनी एक त्यांची धार्मिक रॅली निघाली होती, त्यामध्ये राज ठाकरेंनी मागे जे तमिळ नेत्याबद्दल मुळात असं आहे की तामिळ लोकांबद्दल बोललेलं नाहीत राजसाहेब। तो जो कोण एक भारतीय जनता पक्षाचा नेता आलेला, त्यांनी जे काय वक्तव्य केलं त्याच्यावर बोललेले आहेत। ह्याच्यामध्ये उगीच ते मराठी विरुद्ध तामिळ करण्याचा जो प्रयत्न तामिळ सेल्वन करतायत, मला असं वाटतं अत्यंत चुकीचं आहे आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडून द्यावा किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडावा। 36 तासामध्ये पदांचा बदल होतील अशी चर्चा होती। निश्चितपणे याच्यामध्ये दर काही दिवसांनी पक्षामध्ये बदल होत असतात, त्याप्रमाणे बदल होतील आणि निवडणुकीच्या अनुभवाने निवडणुकीमध्ये कोणी काम केलं नाही केलं या सगळ्या गोष्टींची चर्चा आजच्या या बैठकीत झाली। तर 36 तासामध्ये 12 मुलं There is no discussion regarding supporting anyone in the corporation. 36 तासात 12 मुलं गायब झालेली आहेत मुंबईतनं। मला वाटतं अतिशय चिंतेचा आणि गंभीर विषय आहे। गृह विभागाने याची दखल घेतली पाहिजे। या विषयावर सन्माननीय राजसाहेब याच्या आधी सुद्धा बोलले होते आणि का मुलं गायब होतात, याच्यापाठी कुठलं रॅकेट आहे का काय आहे, मला असं वाटतं याचं गांभीर्यपूर्वक विचार हा केला गेला पाहिजे। Tamil Salvan is raising the issue of this Tamil and targeting Raj. See, whatever Raj Sahib had given statement in the Shivaji Park rally was regarding that particular person whose name was Annamalai. So it was nothing against the Tamil people. So Tamil Selvan is unnecessarily trying to create a dispute between Tamil and Marathi. That is not correct. Thank you.
तर मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपच्या सोबत जाणार नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. मीच सांगतो नाही म्हणून ते अनेक मुंबई पुन्हा 32 तासामध्ये 12 मुलं बेपत्ता झालेत, 8 मुली आहेत. बोललो आहे त्याच्यावरती आता. मला वाटतं सरकारने निर्णय द्यायला पाहिजे. So what is the result of this meeting? ते विचारतो का फार? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.